की आपण ह्या संदर्भातला मराठी माणसाला प्राधान्याने घर देण्यासाठी 40% अट टाकून कायदा आणणार का? सन्माननीय सभापती महोदया, मी वारंवार मगाचपासून या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे. मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, तुम्ही खाली बसा प्लीज. सन्माननीय सभापती महोदया, यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे? नाही तुम्ही कशासाठी? आपल्याला मला सभापती महोदया, चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना. अरे तुम्ही स्वीकारा, तुम्ही केलं नाही. बरं तुम्ही मंत्री महोदय, पुढे बोला, तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा. पुढे बोला. त्यांनी ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरचं आहे. अहो आम्ही करणारच. साहेब असं नका बात करू, मराठी भाषेचा विचार. सभापती महोदया, आता मला वेळ द्या. आता तुम्ही ऐकून घ्या. अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या. ऐका ना. खाली बसा. आता काय असं झोंबतंय गोंधळ का करणं बरं नाहीये. कानाला? मराठी ऐका माणसाचा ना, प्रश्न आहे. ऐका सकारात्मक उत्तर पाहिजे ना. ऐकून घ्या. नाही असं बोलायचं नाही. शांत एक राहा. मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का? काय गद्दारी सांगतो? कुणाला म्हणतो गद्दार? शांतता तुला दाखवतो. गद्दार कुणाला म्हणतो रे?